चंद्रकांत पाटील हे 2 नंबरचे धंदे अवैध धंदे करणारे भाजपचे मंत्री आहेत। त्यांनी कोणाकडून किती पैसे घेतले हे मी सिद्ध करतो असा घणाघाती आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे। त्यासोबत चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात यावं आणि चर्चा करावी, मी कुठली सेटलमेंट केली हे सिद्ध करावं असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना केलं आहे। राजू शेट्टी सोमवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते। राजू शेट्टी यांची संपत्ती 3 वर्षात कशी वाढली यावर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे। त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात यावं आणि चर्चा करावी, मी कुठली सेटलमेंट केली हे सिद्ध करावं। चंद्रकांत पाटील हे राज्यातील 2 नंबरचे अवैध धंदे करणारे मंत्री आहेत। दादांनी कोणाकडून किती घेतले हे मी सिद्ध करू शकतो अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे। लोकांच्याकडून पैसे उसने मागत होता, 5,000, 10,000, 50,000 उसने पैसे मागत होता। तो माणूस आता कुणीही अगदी गेला तर किती पैसे पाहिजेत अशी भाषा बोलतोय। कुठला पैसा आला, कुठलं झाड लावलं पैशाचं, कुठली कशा प्रकारची शेती केली हेही कळून दे ना जरा। साखर कारखानदार राज्याबरोबर सेटलमेंट केली, मी माझं घर भरलं असा माझ्यावर त्यांनी आरोप केला। त्यांनी सिद्ध करून दाखवावं। ते राज्यातले 2 नंबरचे मंत्री आहेत, 2 नंबरचे म्हणजे अवैध धंदे करणारे मंत्री आहेत अशा अर्थाने मी त्याचा अर्थ घेतो। कारण कुठल्या आधाराने त्यांनी माझ्यावर आरोप केला। आता भारतीय जनता पक्षामध्ये 100-125 साखर सम्राट आहेत, म्हणजे त्यांच्या वळचणीलाच आले गेलेले आहेत सगळे। त्यातल्या एखाद्याला पकडून त्यांनी आणावं बिंदू चौकात, सांगावं की होय मी चळवळीच्या दरम्यान राजू शेट्टीचं तोंड बंद करण्यासाठी एवढे पैसे दिले, अशा एखाद्या साखर सम्राटाने सांगावं ना। घर भरलं म्हणजे नेमकं काय केलं। आणि मग तुमच्याकडे ईडी आहे, तुमच्याकडे इन्कम टॅक्स आहे, तुमच्याकडे सीबीआय आहेत, तुमच्याकडे पोलीस आहेत, धाडी टाका, कुठली तरी कागद हुडकून काढा आणि हे असं ही भानगड आहे असं सांगा ना, लोक जनतेला सांगा। सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाचं आयुष्य हे उघड्या पुस्तकाप्रमाणे असलं पाहिजे, ते जनतेला कळायला पाहिजे। या मताचा मी माणूस आहे, त्यामुळे ते जनतेला सत्य कळलंच पाहिजे। आणि आमच्याकडेही माहिती आहे ना, अधीक्षक अभियंत्याकडून किती घेतले, ठेकेदाराकडून किती घेतले, डांबरात किती घेतले, मातीत किती घेतले माहित आहेत। अशी माणसं घेऊन मी येतो ना बिंदू चौकात, हे सगळे पुरावे आहेत। हो, त्यांनी साखर कारखानदार घेऊन यावेत, त्यांच्या वळचणीला गेलेले। मी ही सगळी माणसं घेऊन येतो, एकदा बिंदू चौकात पंचनामाच करून टाकूया ना।